नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण विषय घेणार आहोत की पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय? तर पॅसिव्ह इन्कम हे आपण आज समजून घेणार आहोत की डिटेल्समध्ये थोडं समजून घेणार आहोत की काय आहे पॅसिव्ह इन्कम. मित्रांनो, इन्कमचे 2 प्रकार येतात. एक आहे ॲक्टिव्ह इन्कम आणि एक आहे पॅसिव्ह इन्कम. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे आपल्याला माहीत आहे. ॲक्टिव्ह म्हणजे इन्कम पहिल्यांदा समजून घेऊ. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, की आपण रोज जॉबला जातो. जॉबला आपण 8-9 घंटे जातो. जे आपण काम करतो त्याच्यावरती आपल्याला सॅलरी भेटते. 30 दिवस काम केल्यानंतर आपल्याला जे सॅलरी भेटते ते आहे आपलं ॲक्टिव्ह इन्कम. आणि आपण समजा बिझनेस करत आहे, तर आपण बिझनेसमध्ये काय, आपण सकाळी जातो, दुकान उघडतो, दुकान दिवसभर काम करतो, संध्याकाळी दुकान बंद करतो. ते झालं ॲक्टिव्ह इन्कम, जे आपण रोज जातो आणि रोज कमावतो आणि रोज पैसे आपण कमावतो. त्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणणार. आणि पॅसिव्ह इन्कम काय असतं? पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की आपण आपल्या झोपेत पण ते पैसे आपले काम करत असतात आपल्यासाठी. त्याला आपण एक प्रकारे आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. समजा काय, तुम्ही पॅसिव्ह इन्कम म्हणजे कसं, तुम्ही पॅसिव्ह इन्कममध्ये तुम्हाला काम एकदाच करावं लागतं. काम एकदा केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पैसे भेटतात. तर कसं, की आता समजा आपण पॅसिव्ह इन्कमचे प्रकार समजावतो. जसे आपण ॲक्टिव्ह इन्कमचे प्रकार समजले, की ॲक्टिव्ह इन्कममध्ये आपल्याला एक समजा जॉब झाला 9 ते 6 आणि बिझनेस झाला, स्वतःचा आपला बिझनेस वगैरे. तर पॅसिव्ह इन्कममध्ये तुम्ही तुमची स्किल जी आहे, तुम्ही स्किल डेव्हलप करून तुम्हाला समजा कुठल्या विषयामध्ये आवड आहे, त्या विषयावरती तुम्ही व्हिडिओज बनवून वगैरे एक यूट्यूब चॅनल चालू केलं. यूट्यूब चॅनल चालू करून तुम्ही त्यावरती तुमची जी आवड आहे ती लोकांपर्यंत पोहोचताय. लोकांना तुम्ही थोडीशी माहिती देताय. त्यापासून लोकांना काहीतरी माहिती मिळते. लोकं तुमच्या चॅनलला लाईक करतात. त्याच्यावरून तुमचं चॅनल ग्रो होतं. ग्रो झाल्यानंतर जे काही व्ह्यूज असतात तुमचे, त्या व्ह्यूजवरती तुम्हाला जे पैसे येत असतात. समजा आज तुमच्या व्हिडिओला 1000ला व्ह्यूज आले. त्याच्यावरती तुम्हाला काही यूट्यूब जे आहे ते पैसे देतं. मग ते कंटिन्यू जर 2-3 वर्ष जरी ते तुमचा व्हिडिओ व्हायरल होत गेला, जसे-जसे तुम्हाला व्ह्यूज येतील, तसे-तसे तुम्हाला यूट्यूब त्या टप्प्यानं ते पैसे देत जाईल. आणि ते कधीपर्यंत देईल? ते ज्यापर्यंत व्ह्यूज येतील त्यावरती, काय जे काही त्यांचं ठरलेलं असते टक्केवारी, त्याच्यावरती तुम्हाला ते व्ह्यूज येत राहतील आणि पैसे पण तुमचे येत राहतील. हा झाला पॅसिव्ह इन्कम. पण मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम आपल्याला वाटतं तेवढं करणं सोपं नाही आहे, की आपल्याला लोक सांगतात की अरे, इन्कम काय, अजून एक पॅसिव्ह इन्कमसाठी काहीतरी कर, काहीतरी कर. पण लोकं आपल्याला इन्स्पिरेशन देतात, पण त्याच्यामागची वेगळी एक कहाणी आहे, की आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो, की चालू झालं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. तर पॅसिव्ह इन्कम तुम्हाला करण्यासाठी, तुमचं इन्क्रीज करण्यासाठी किंवा तुम्हाला दुसरं इन्कम सुरू करण्यासाठी पहिले तुम्हाला काही तुमचे स्किल्स जे आहेत ते तुम्हाला डेव्हलप करावं लागतील. समजा तुमच्यामध्ये काय तुम्हाला जे आवडतं, समजा आज तुम्ही पॅसिव्ह इन्कमसाठी फर्स्ट महत्त्वाचा जो सोर्स आहे तो आहे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. या माध्यमातून लोकं पॅसिव्ह इन्कम आजकाल जनरेट करत आहेत. त्यांचं जॉब करत-करत, बिझनेस करत-करत पण करतातच आहे. काही लोकं काय करतात, आपल्या जॉबला जाताना जे काही आहे त्यांचं डेली लाईफ ते दाखवतात. ते सकाळी उठतात, त्यांची डेली जे रुटीन आहे ते दाखवणार. मग ते ट्रॅव्हल करताना बस किंवा ट्रॅव्हलमधून ते दाखवणार. ऑफिसमधलं थोडंसं रुटीन दाखवणार. घरी येताना दाखवणार. घरचं पुन्हा संध्याकाळी जेवण वगैरे करताना हे ते दाखवतात. त्याच्यातून पण त्यांना इन्कम जनरेट होते. YouTubeवर टाकतात ते त्यांची डेली लाईफ. Instagramवर टाकतात. Instagramवरून मग त्यांना जे त्यांचे जर व्ह्यूज वगैरे छान असतील, तर त्यांचे काही ब्रँड्स असतील, ते त्यांना कोलॅबोरेशन करतात. कोलॅबोरेशन करून ते इन्कम जनरेट करतात. आता Facebookवरती आहे. Facebook पण टाकले तर ते जनरेट होतंच त्यांचं इन्कम. तर हे लोकं ह्याच्यात पण करायला, की जॉब करता-करता पण पॅसिव्ह इन्कम करायला. आणि जर तुम्हाला फक्त YouTubeच करायचं आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला खूप पहिले मेहनत करावी लागेल. पहिल्यांदा तुम्हाला व्ह्यूज वगैरे काहीच येणार नाही. तुमची कन्सिस्टन्सी, तुम्हाला YouTube परीक्षा घेतं तुमची, की हा किती मला वेळ देऊ शकतो, हा किती स्वतःवर काम करू शकतो.
हे तुमच्याकडून तो यूट्यूब किंवा फेसबुक करून घेतो. जर तुम्ही कन्सिस्टंटी आहे तुमच्यामध्ये, तर तुम्ही रोज व्हिडिओ, काहीतरी नवीन विषय नाही काहीतरी लोकांपर्यंत पोहोचताय, हे यूट्यूब किंवा फेसबुक बघतं की हां ठीक आहे, याच्यामध्ये पेशन्स आहेत, हा करू शकतो. त्यावेळेस ते तुमच्याकडे तुमचं इन्कम जे आहे ते जनरेट व्हायला सुरुवात होईल. हां, तुम्ही यूट्यूब चॅनल कोणी पण करू शकतो. आज 1-2 मिनिटामध्ये यूट्यूब चॅनल सुरू होतं. पण त्याच्यावरती आपण किती वेळ काम करतोय, की आपलं काय होतं, की आता ज्याचं नवीन यूट्यूब चॅनल त्यानं चालू केलेलं आहे, त्या चॅनलवरती काय करतो, 1-2 व्हिडिओ टाकतो. थोडेसे व्ह्यूज येतात, 10-15 जे काही असतील, 50-60 व्ह्यूज येतात. नंतर त्याला व्ह्यूज येत नाहीत. तो काय करतो, की मग तो डिमोटिवेट होऊन जातो. यार काय व्ह्यूज येत नाहीत आपल्या चॅनलवरती. पण तो हा नाही विचार करत, की जे व्ह्यूज आहेत, मी ते ग्रो करण्यासाठी अजून माझ्यामध्ये काय बदल करू शकतो. जसं की माझे बोलण्याचे स्किल झाले किंवा ऑडिओ क्वालिटी झालं, व्हिडिओ क्वालिटी झालं, व्हिडिओमध्ये मी काय कंटेंट देतोय, हे सर्व तुम्ही जर स्वतःमध्ये डेव्हलप जर केले आज, तर उद्या तुम्हाला त्याच्यापासून 100% काही ना काही भेटणारच आहे. तुमचं चॅनल ग्रो होणारच आहे. यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, Instagramवरती. Instagramवर तर तुम्ही रील्स टाकून जनरेट करता. आजकाल कित्येक लोक आहेत, त्यांचे डेली लाईफ दाखवत आहेत. तुम्ही पण त्याच्यामधून डेली लाईफ दाखवू शकता किंवा तुमच्यात दुसरी काही स्किल्स आहे. आता समजा माझं उदाहरण घ्या. मी काय करतो, मला एक खाणे, ट्रॅव्हलिंग आणि युज्ड कार्स किंवा युज्ड कार्स याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. मी याच्याविषयी व्हिडिओज बनवत असतो. मी काय केलं, माझं चॅनल सुरू केलं आणि मी डायरेक्ट काय केलं, की हे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. पण माझं नंतर अशा लक्षात आलं, की बाबा, की आपण आपलं पहिले सांगितलं पाहिजे लोकांना, की मी काय करतोय, माझा कशामध्ये इंटरेस्ट आहे, मी तुम्हाला त्याबद्दल काय सांगणार आहे. हे लोकांना जर तुम्हाला तुमचं माहीत झालं, तर लोकं तुम्हाला बघतील, तुम्हाला लाईक करतील, की त्यांना हां, ठीक आहे, त्यांच्यापर्यंत काहीतरी तुमची माहिती चालली. समजा तुम्ही रोज काहीतरी टाकताय रेसिपीज वगैरे, तर ते त्यांना लोकांना बघायला पण खूप आवडतं. तर हे मित्रांनो तुमचे विषय निवडा तुम्ही. तुमचं जे काही तुमची आवड असेल, तुम्ही मोठं ब्लॉगिंग करू शकता. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तर कॅमेरा लावून तुम्ही ऑफिसपर्यंत जाईपर्यंत कोणाला बोलू शकता. काहीतरी कोणता तरी विषय घेऊन काहीतरी बोलू शकता. आज असे खूप लोकं आहेत, जे ऑफिसला जाताना इथं मोबाईल माउंट करतात आणि त्यांची जर्नी दाखवतात. कितीच तरी आपले हाऊसवाईफ लेडीज आहेत, ती त्यांची डेली लाईफ दाखवतात. त्यांनी घरात काय करतात, काय नाही, हे सगळं त्यांनी दाखवतात. तर याच्यापासून हे झालं पॅसिव्ह इन्कम तयार करण्याचं आपलं एक सोर्स जे आहे. सगळ्यात जास्त हा यूट्यूब आहे. त्याच्यानंतर पण खूप आहेत. जसं काय आपण समजा तुम्ही एक फ्लॅट घेतलेला आहे आणि ते रेंटवर देऊन तुम्हाला जे रेंट इन्कम येत आहे, ते पॅसिव्हमध्येच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे भाडेकरू आहेत, तोपर्यंत तुम्हाला ते इन्कम जनरेट होतच राहणार आहे. ते पॅसिव्ह इन्कममध्येच येतं. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काही इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याच्यामधून तुम्हाला डिव्हिडंड भेटू शकतं. डिव्हिडंड ही जर कसं डिव्हिडंड असतं, तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स तुम्ही बाय केलेले आहेत आणि त्याच्यावरती समजा कंपनीला काही फायदा झालेला आहे, तर त्याच्यामधून काय करते कंपनी, की जेवढे काही शेअर्स आहेत त्याच्यावरती असं प्रमाण असतं त्यांचं 1:2, 2:1 असं जेवढे शेअर्स असतील त्याच्यावरती तुम्हाला ते काही टक्क्याने किंवा ह्याच्यानं पैसे देतात ते. तर जास्तीत जास्त डिव्हिडंड हा जे आपले लार्ज कंपनीज आहेत त्याच्यावरतीच येतं. समजा टाटा, TCS, रिलायन्स या अशा कंपनी ज्या आहेत त्याच्यावरती ते डिव्हिडंड देतात. त्याच्यामधून पण तुमचं पॅसिव्ह इन्कम सुरू असतं. तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तर हेच मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं, की पॅसिव्ह इन्कममध्ये तुम्ही हे करू शकता. जर तुमचं जॉब पण चालू आहे आणि तुम्हाला अजून दुसरा इन्कम स्टार्ट करायचा आहे, तर ही एक उत्तम संधी आहे तुमच्यासाठी. यूट्यूबने खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे. हे तुम्ही मला असं वाटतं, की याचा उपयोग करावा, की तुमचं एक पॅसिव्ह इन्कम जनरेट झालं पाहिजे. एकदा तुम्ही करा, तुमच्यामधले स्किल तुम्ही बाहेर काढा, ओळखा. स्वतःला दाबून नका ठेवू, की मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत. सर्व करू शकतात. फक्त तुम्ही आहे ना, तुम्ही बाहेर या, बाहेर पडा, कॅमेरा उचला, बोला लोकांशी आणि यूट्यूब चॅनल तुमचं चालू करा आणि तुमचं पॅसिव्ह इन्कम जनरेट करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच आपण इथे थांबतो या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.